देशामध्ये एक नवीन पार्टी आली, कॉकरोच जनता पार्टी. फक्त कारण होतं एक, जे आपले न्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी जे वक्तव्य केलं होतं, त्यांचा उद्देश काही असो, त्या वक्तव्याला अनुसरून यांनी ही पार्टी स्थापन केली असा दावा करता येते. परंतु मला एक म्हणायचं, मी ज्यावेळेस त्यांचे फॉलोअर्स चेक केले, फॉलोअर्समध्ये काही फॉलोअर्स त्यांचे पाकिस्तानमधले आहेत. तुम्ही पण चेक करा एकदा. पाकिस्तानमधले फॉलोअर्स आहेत. आणि जो संस्थापक अध्यक्ष आहे तो म्हणतो मी अभिजित दिपके, की मूळचा तो हिंगोली जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घरचे राहतात, समजा त्याची फॅमिली राहते, आणि तो स्वतः USA मध्ये राहतो, अब्रॉडमध्ये राहतो, विदेशात राहतो. मला फक्त एकच सांगायचं आहे की हे जनजीच्या नावावर जे काही असतील, समजा हे जनजीच्या नावावर स्वतः विदेशामध्ये राहून आपल्या भारतातल्या यूथला भडकवण्याचं काम करतायत, आपल्या स्वतःच्या देशाविरुद्ध भडकवण्याचं काम करतायत. त्याच्यामध्ये हे नेपाळचा दाखला देतील, बांगलादेशचा दाखला देतील. पण मला एक म्हणायचं आहे, तशी सिच्युएशन खरंच आपल्या देशामध्ये उद्भवली का? आपलं सरकार खंबीर आहे. उठसूट मोदी साहेबावर टीका करायची, उठसूट BJPवर टीका करायची. अरे 70 वर्ष काँग्रेसनं सत्ता भोगली, त्यावेळेस तुम्हाला काय आठवलं नाही? सध्या सगळं सुरळीत असताना तुम्हाला आर्थिक महासंकट जाणवायले. सध्या तुम्हाला असं वाटते की आपला देश अधोगतीकडे झाला आहे, संविधान धोक्यात आहे. अमुक गोष्टी तुम्ही करायली, आणि तुम्ही सांगायले की यूथला की आपला देश धोक्यामध्ये आहे. आणि यूथच्या नावावर, जनजीच्या नावावर आणि विकासाच्या नावावर तुम्ही आपल्याच देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम काही जण करत आहेत. यांची चौकशी झाली पाहिजे. मी तर म्हणतो की हे केजरीवाल साहेबाची B टीम आहेत, आणि यांची कसून चौकशी झाली पाहिजे. यांच्यासोबत कोणत्या संघटनेचा, बाहेर देशातील कोणत्या संघटनेचा हात आहे का याच्यामध्ये? कारण वारंवार असं दिसून आलेलं आहे की ज्यावेळेस अशा ॲक्टिव्हिटी होतात, ह्या अशा चिल्लर माणसाची कामं नसतात. याच्या मागं कोणीतरी मोठा हात असू शकते, कुणाचा तरी मोठा हात असू शकते याच्यामध्ये. आणि गव्हर्नमेंटनं यांना हलक्यात घेऊ नये, यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं. यांची फॉलोअर्स चेक करावी, यांची फॉलोअर्स कोण आहेत, कुठून फॉलो करायले त्यांना, कोण्या देशामधून यांना फॉलो करायले, कोण सपोर्ट करायले यांना, या सगळ्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे. कारण जर चेक केलं ना या गोष्टी, तर हे लोक बाहेर देशामध्ये बसून आपल्या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम करतील, आणि हे आपल्याला परवडणारं नसेल. यांचे फॉलोअर्स तर चेक झालेच पाहिजे. आणि हा अभिजित दिपके जो आहे, हा काय करतो, अब्रॉडमध्ये राहतो, याचा कोण्या पक्षासोबत संबंध आहे का, कोण्या संघटनेसोबत संबंध आहे का, हे सुद्धा चेक झालं पाहिजे. हा इंटरव्ह्यू द्यायला आहे न्यूजवर, आणि हा वेगवेगळे प्रकारचे मुद्दे मांडायला आहे. तुम्ही स्वतः विदेशामध्ये राहिली आणि देशामधल्या यूथला तुम्ही भडकवायचं काम करायली. तुम्ही आपल्या देशात या, ग्राउंड लेवलला काम करा ना. तुम्हाला कोणी अडवलं आहे? स्वतःचा पक्ष स्थापन करा, लिगली पक्ष स्थापन करा. तुम्ही इथं आपल्या देशामध्ये राहा, ग्राउंडला राहा, खेडोपाडी तुम्ही काम करा, नंतर समजेल तुम्हाला.